सकाळचे 8 वाजले आणि हा बीच व्ह्यू आहे आणि समोरच माझा मंदिर आहे ऑपोजिटला. लेट मी शो यू. तर इकडे येण्यासाठी 5 रुपये एंट्री फी आहे. रात्री मी जेव्हा आलो तेव्हा ही एंट्री बंद होती, पण आता इथून ॲक्च्युली मस्त व्ह्यू दिसतो आणि फोटोज काढायला पण भारी. आता 10:30 वाजलेत आणि बीचवरती जाऊन आल्यानंतर मी आता निघालो आहे. सो लेट्स सी. आता मला माझं चार्जिंगची वायर तुटली ती मी आता पहिले चेक करतो. चलो पहिले वायर बघू कुठे मिळते का. इथे एक जण बोलला होता की इथे दुकान आहे मोबाईल चार्जिंग वगैरे भेटायचं. पहिलं चेक करतो. फायनली एका दुकानामध्ये मला भेटली आहे वायर. तर आता निघतो इकडनं. 266 किलोमीटर आहे. 4 तास 20 मिनटं म्हणजे 11 वाजले. 12, 1, 2, 3, 5 तास. ब्रेक घेऊन 5 तास जरी लागले तरी आरामात पोचेन मी. 5 वाजताची फेरी आहे आणि मला 4 वाजता पोचायचं आहे. सो ऑन टाईम तर आहे मी. सॉन्ग्स ना लावले यार. रोड एवढे मस्त आहेत की झोप येऊन जाईल या रोडवरती. म्हणजे पण विंड ब्लास्ट खूप लागतोय त्याच्यामुळे ना 90च्या अभाव चालवायला एवढी मजा नाही येत. मग मी 80, 85, 90च्या आतमध्येच क्रूज करतो. खूप केवढी मोठी लँड आहे. हायवेच्या आजूबाजूने एवढं मोठं आहे मग विंड ब्लास्ट लागणारच ना, ऑब्वियस आहे. हँडलवर एवढं मग टाईट धरावं लागतं ना की पूर्ण मग शोल्डर नेक वगैरे पेन करावं लागते. त्यापेक्षा आपलं हा स्पीड एकदम बेस्ट आहे, सेफ पण आहे. आणि मला ज्या टायमाला पोचायचं आहे त्याच्यापेक्षा आधीच पोचाय मी. अजून मला आता 3 hours 30 minutes दाखवत आहे इकडनं आणि आता 11:30 वाजले आणि मी अजून ब्रेक पण नाही घेतला. सो पोचेन. या स्पीडने जरी कंटिन्यू राहिलो मी तरी पण मी बिफोर दी टाईम पोचेन. नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया वेलकम्स यू, वेलवा टोल प्लाझा.
गाडी चालू असताना गरमी तशी काहीच जाणवत नाही आहे, पण सकाळी जेव्हा मॉर्निंगला मी दर्शन घ्यायला गेलेलो मंदिराचं बॅक साईडने, तेव्हा 8:30 वाजलेले. पण तेव्हा पण मला एवढं गरम झालं ना, मग मी प्रसाद घ्यायला एका लाईन थांबलो होतो, पण मी नाही घेतला प्रसाद बिकॉज एवढं गरम होत होतं. मग मी निघून आलो रूमवरती. जी रूम आपली होती ना ती चांगली होती, म्हणजे फॅमिलीज पण होत्या तिकडे आणि मंदिराचा एकदमच 5 मिनटाच्या वॉकेबल डिस्टन्सवरती आहे. तर मी डिटेल्स देईन, यू कॅन विजिट. पण समरमध्ये जर आता येणार असेल ना तर येऊ शकता, बट दर्शन आहे ते मॉर्निंगला घ्यावं लागेल. 6 वाजता मंदिर ओपन होतं, सो 6च्या हिशोबाने मग तेव्हा दर्शन घ्या, कारण 8-9 नंतर गरमी खूप वाढते. मी पण गेलेलो थोड्या वेळासाठी, बरं झालं मी काल रात्रीच माझं दर्शन झालेलं, खूप मस्त दर्शन झालं. रात्री एक लेझर शो पण होतो इकडे, तो मी लेट आल्यामुळे मला लेट झाला पोहोचायला, त्याच्यामुळे तो मिस झाला. बट यू कॅन गो. त्याच्यावरती तुम्हाला पूर्ण सांगितलं आहे की हिस्ट्री सांगितलं या मंदिराची, की किती वेळा हा जो टेम्पल आहे हे ते पाडण्यात आलं. बाकीच्या ज्योतिर्लिंगमध्ये ज्या सगळ्या शिवलिंग आहेत ना, त्या सगळ्या शिवलिंग स्वयंभू आहेत, पण ही स्वयंभू नाही आहे. रिझन इज की खूप वेळा तोडलं आहे, आणि त्याची होती ना ती स्फटिक होती असं मी ऐकलं आहे, आणि ती खूप लोकांनी खूप वेळा हा मंदिर डिस्ट्रॉय करण्यात आला आणि पुन्हा बनवलं आहे. आय थिंक काउंट टाईम आहेत मला, पण खूप वेळा हे मंदिर बनवलं. त्याच्यामुळे इकडं ना एक वेगळी एनर्जी आहे, कारण मला जाणवली. मी तर बोलेन की नक्की या सोमनाथला. आणि पावसात मी जर बोलेन नको, कारण साईडलाच समुद्र आहे, तर रिस्की वाटलं मला थोडं. पण समरमध्ये आणि विंटरमध्ये इट इज बेस्ट. गुजरातमध्ये मी एक एक्सपिरियन्स केलं की लोक गोड खूप बोलतात. म्हणजे मी फेरीमध्ये होतो प्लस हॉटेलमध्ये, आणि लोक जी वाटेल भेटली त्यांची जी बोलण्याची टोन आहे ना भरपूर आहे, म्हणजे बोलायला खूप चांगले आहेत हे लोक. आपल्याकडे बाई लई उद्धट लोक आहेत, बोलायला जायचं की नाही यांच्यासोबत असं वाटतं. पण हे लोक मस्त होते बोलण्यासाठी, म्हणजे काय टेन्शनच नाही यायचं की बोलिये ना सेठची सरची. म्हणजे आपले मारवाडी लोक कसे असतात तसंच. एक पल्ला आता संपत आला आहे. आता घोगा फेरीचा जो टर्मिनल आहे तो 20 मिनटावरतीच आहे. त्याच्यानंतर 5 वाजता ती फेरी चालू होईल आणि डायरेक्ट 10 वाजता मी फेरीतनं उतरेन. 9 किंवा 10, लेट झाला तर 10ही वाजतील. त्याच्यानंतर मग आपला पुढचा प्रवास सुरू होईल. अजून मी डिसाईड नाही केलं आहे की 10 वाजता फेरी जेव्हा पोचेल हजीरा पोर्टला, तर मी तिकडे हजीराजवळ स्टे करून अर्ली मॉर्निंग निघू पुन्हा, की 10 वाजता कंटिन्यू करू राईड. म्हणजेच सकाळी 4-5 वाजता मी पोचेल. म्हणजे सपोज 10ला 11, 12, 1, 2, 3, 4, 5, हां, म्हणजे ऑलमोस्ट 7 तासाने 6 वाजता मी पोचेन, 5 किंवा 6 वाजता. तर तेच काय करू नंतर डिसाईड करेन. म्हणजे 10 वाजता जेव्हा पोर्टवरती पोहोचेन मी तेव्हा राईड स्टार्ट तर करेन, पण नंतर ठरवतो की जमतं आहे का रात्रीचं थोडं रिस्की वाटतं आहे. घोगा, थँक्यू. डायरेक्शन दिसला, माझं मॅपकडे लक्षच नव्हतं.
ये क्या लिखा है? सह्याद्री मौर्या फार्म असंच लिहिलं असावं कदाचित. भाऊसाहेबांनी मिरर काढलेत. दोन्ही पण रूट दिसतात. तो पण रूट होता, हा पण रूट आहे. इकडे पोर्टच्या आजूबाजूने सगळे शेती वगैरे आहे वाटतं. खूप सारे लोक दिसत आहेत. कसली शेती आहे माहीत नाही, पण आहे काहीतरी. शेती आहे की काय दुसरं आहे माहीत आहे, पण दिसतं तर आहे. लँड दिसतोय. हे काय बांध घातलेत. पूर्ण गुजरातमध्ये शेती दिसली नाही जास्त मला, इथेच जास्त दिसते. आणि मध्ये एक कांद्याची होती तेवढी. रोड चांगले असल्यामुळे ना प्रवास जाणवला नाही मला आतापर्यंत तरी. एकदम रिलॅक्स. एकच मध्ये ब्रेक घेतला, तो पण आपला गन्ने का ज्यूस पिणे के लिए, बस तेवढाच. तरी पण आहे. पण आता कसं एक आहे की जाऊन आता थोडा आराम पण आहे ना. 4-5 तासमध्ये आराम आहे. जर डायरेक्ट वडोदरावरनं राईड केली ना तर तो 4-5 तासाचा टाईम पण आपल्याला राईडमध्येच घालवावा लागणार आहे. टोटल 17-18 तास रायडिंग. थोडं हेक्टिक होईल सोलोसाठी. मग तिथे मला एक दिवस स्टे करावा लागेल. सो अपना टिकट काढून झालं आहे. अभी मैं एंट्री करूँगा. हाँ हाँ चले जाओ, हम लोग सीट में भेज रहे हैं. अच्छा अच्छा ओके. चलो हम लोग जा रहे हैं. त्यांचं अजून फिक्स नाही जायचं की नाही जायचं. वेटिंगमध्ये थांबायचं. चला शाळा सुटली, पोरं पळाली जागा पकडायला. फेरीला सुरतला पोचायला 10 वाजलेत. आता आम्ही उतरतोय फेरीमधनं आणि मला आता घरी जायला टायमिंग दाखवतोय 4:15. हो रात्री ट्रॅव्हल करायला काही इश्यू नाही तसा. हायवेवरती हायवे आहे. म्हणजे येताना मी बघितलं रूट ना, तर असं काही रिस्की नाही आहे. फक्त एवढंच की ट्रक्स खूप असतील, ते थोडं बघावं लागेल. आणि जर वाटलंच मला तर मी कुठेतरी हॉटेल घेऊन स्टे करायचा विचार करेन. रात्री 1 वाजता काहीतरी लफडा झाला इथे.
ॲम्ब्युलन्स आहेत खूप सारा, बापरे. आणि ट्रॅफिक पण आहे खूप सारं. नो आयडिया काय झालं आहे. हा मग उलटा, हो काही झालं पण नसेल, नको होऊ दे काही, पण सांगतोय खूप सारं ट्रॅफिक आहे. मला मॅपमध्ये दिसलं वरती ट्रॅफिक, म्हणून मी ब्रिजने चढलो. ब्रिज तर फुल ऑन पॅक आहे. काय झालं नाही आहे, नुसतं ट्रक्सचं काहीतरी. थँक गॉड. हो माय गॉड. अरे रे 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 रे, कुछ तो हुआ है. बापरे, बघायचं काय तरी. डेंजर आहे भाई. माय गॉड. नशीब काय हे नाही झालं हानी, कोणाची जीवितहानी. हो, म्हणून रात्री नको वाटतं बट ट्रॅव्हलिंग. चलो. सकाळी 3 वाजताची ही ट्रॅफिक आहे टुवर्ड्स घोडबंदर रोड. एवढं लांब ना आलोय, ऐसे स्वागत करोगे हमारा. डॉगेश भाई झोपला नाही का रे. क्लीन झाला आता. मॅपमध्ये तोच पार्ट पूर्ण रेड होता, पण पडला काय. हा मला आता एस्टिमेटेड दाखवत होतं 330 किलोमीटरची रेंज. जसं ट्रॅफिक लागलं 330 म्हणून डायरेक्ट 230 किलोमीटरची रेंजवरती आलं. एवढा मोठा फरक एका ट्रॅफिकमुळे. आणि अजून ट्रॅफिक आहे पुढे, बोलायलाच नको मग.